या ठिकाणी सन्माननीय विधानसभा सन्माननीय राजू आमदार साहेबांचे सन्मान सब तुम्हारे सर्व महिलांनी जाताना आपापल्या दागिने सांभाळायचे, व्यवस्थित जायचं, शांतपणे जायचं. विजयच्या ताईंच्या या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन. या भव्याशा महिला आणि आता 4 नंबरसाठी सोन्याची नाव. चला सांगा, आजची तारीख लक्षात ठेवा. काय तारीख आहे तुम्हीच सांगा. आता तारीख आहे 22. लग्न किती तारखेला झाले? 27 फेब्रुवारी. आणि आज 22 लग्नाच्या अॅनिव्हर्सरीचं गिफ्ट आहे या ठिकाणी. जरा जवळ जाऊया, त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा पण करूया. टाळ्यांचा आवाज. आणि आता बरीचसा नंबर काढणार आहोत. त्याच्या अगोदर साहेब आपल्याशी संवाद साधणार आहेत. काय हळदी कुंकू आणि होम मिनिस्टर घेऊन ते बायकांपेक्षा माझी दुकाने पडतात. या डबे 7 डब्यावर डबे 7. काय बोल 7 नका ठेवू. डब्यावर डबे 7. डब्यावर डबे 7. टिंब नावाचं नाव देते. टिंब रावांचं नाव देते. नाव देते. मला भाऊ येतात. चांगलं येतात 7च्या आत घरात. येतात ना घरात 7च्या आत. मग या ना, येतात 7च्या आत घरात. मला कोण येतात 7च्या आत घरात. तुम्हाला येतात. कबूल केलं बाबा, नवरा घाबरतो यांना. जरा जोरदार घ्या. आणि सोन्याच्या नथचे विजेते आहे. शिवसेना की तरफ से नारी शक्ति का सम्मान किया जाता है और बाला साहब ठाकरे जी ने ये हमें परंपरा दी है. उस परंपरा को आगे चलाते हुए हम हर बार हल्दी कुंकू का यहाँ पे प्रोग्राम आयोजित करते हैं. उसमें हमारी यही भावना है कि नारी शक्ति का सम्मान हो और उनका जो सौभाग्य है उसका सम्मान हो, उनके परिवार का सम्मान हो. इसी भावना से हम लोग ये कार्यक्रम आयोजित करते हैं. और आप देखते हैं कि बहुत सारी माता और बहनें इस कार्यक्रम में हजारों की तादाद पे कार्यक्रम पे उपस्थित रहती है. दक्षिण लोकसभा चुनाव क्षेत्र में सभी असेंबली में हम लोग ने एक कार्यक्रम आयोजित किया था और सभी जगह पे 10,000 के ऊपर महिला उपस्थित थी. तो हमारी यही भावना है कि नारी शक्ति का सम्मान हो. केंद्र सरकार और राज्य सरकार के माध्यम से विभिन्न जो योजना है उस योजनाओं का लाभ महिलाओं को हो. तो इस कार्यक्रम के अवसर पर उनको उस योजना की जानकारी भी हम देते हैं. और जब भी हम कहते हैं कि उनके सौभाग्य का सम्मान हो तो उनके परिवार को सुरक्षित रहने के लिए, परिवार को आर्थिक सहाय्य करने के लिए जो जो राज्य सरकार और केंद्र सरकार की योजना है उन तक पहुंचाने का हम काम करतो. सर मराठीत करण्यात येतो. त्यात हीच भावना असते की नारी शक्तीचा सन्मान व्हावा, त्यांच्या सौभाग्याचा सन्मान व्हावा. आणि सौभाग्याचा सन्मान करण्याचा हाच उद्देश असतो की त्यांचा परिवार सुखी राहावा. त्यांचा परिवार सुखी राहण्याकरता केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या योजना आहे त्या योजनांचा त्यांना लाभ मिळावा हीच भावना असते. म्हणून हा कार्यक्रम आयोजित करताना
ज्यावेळी आम्ही त्यांच्या सौभाग्याचा सन्मान करतो त्याचवेळी शासनातर्फे पण त्यांच्या सौभाग्याचा सन्मान व्हावा या दृष्टिकोनातून त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा म्हणून या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या शासकीय योजनांची माहिती पण आम्ही त्यांना देत असतो. ऑफिस आणि प्रत्येक शाखेच्या माध्यमातून पण आपण शासकीय योजनांचा कार्यक्रम यापूर्वीच चालू केलेला आणि आपल्याला माहिती आहे की विकसित भारत जी यात्रा आहे त्या विकसित भारत यात्रेच्या माध्यमातून पण केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ प्रत्येक ठिकाणी त्या यात्रेच्या माध्यमातून दिला जात आहे. आयुष्यमान भारतचं जे कार्ड आहे ते पण ऑन द स्पॉट त्या विकसित भारत यात्रेच्या माध्यमातून देतं आणि महिलांच्या ज्या ज्या योजना आहेत त्या योजनांचा लाभार्थ्यांपर्यंत पहुंचाने काम विकसित भारत यात्रा माध्यम करता में हर जो भी उम्मीदवार है वो अपनी अपनी तरफ से तैयारी करता है, तो वो उनकी तरफ से तैयारी कर रहे हैं, हमारी शुभकामनाएं उनको। लेकिन ये पूरा बाला साहब ठाकरे जी के विचारों का ये दक्षिण मध्य लोकसभा है और आपको पता है कि बाला साहब ठाकरे जी का सपना था कि यहाँ पे भगवा लहराने का और यहाँ पे धनुष्यबाण ही यहाँ पे जीत के आना चाहिए, वो उनकी इच्छा थी। तो मुझे पूरा विश्वास है यहाँ के लोग बाला साहब ठाकरे जी के विचारों का सम्मान करके धनुष्यबाण को यहाँ पे जिताएंगे। किसी के साथ गद्दारी नहीं की, हम शिवसेना में ही है, हम बाला साहब ठाकरे जी के विचारों के साथ ही है और धनुष्यबाण ही है। उन्होंने गद्दारी की, उन्होंने कांग्रेस और राष्ट्रवादी के साथ गठबंधन किया, सरकार स्थापित किया, तो उन्होंने बाला साहब ठाकरे जी के विचारों को छोड़ा, हमने छोड़ा नहीं है। और ये सब अभी लोगों को पता है, लोगों को डेवलपमेंट चाहिए और मोदी जी के नेतृत्व में और माननीय मुख्यमंत्री शिंदे साहब के नेतृत्व में डेवलपमेंट के बहुत सारे काम हुए, तो लोगों को पूरा मोदी जी के नेतृत्व पे पूरा विश्वास है और फिर एक बार देश में एनडीए की सरकार आएगी, मोदी जी प्रधानमंत्री बनेंगे और उसमें दक्षिण मध्य लोकसभा जो चुनाव क्षेत्र है वो भी एनडीए के माध्यम से हम जीतेंगे। आज दक्षिण मध्य मुंबईच्या वतीने आपण जवळजवळ महिनाभर झालं आपण सगळीकडे हळदी कुंकू आयोजित केलं आहे आणि अणुशक्तीनगर विधानसभा असू दे, सायन विधानसभा असू दे, वडाळा, माहीम, माटुंगा, धारावी, तर धारावीमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात झालं। पण आज घाटला गावामध्ये पहिल्यांदाच हळदी कुंकू असा पद्धतीने साजरा करण्यात आला आणि महिलांची चांगली उपस्थिती होती। घरचं काम वगैरे आवरून आपला पारंपरिक पद्धतीने हा जो सण आहे त्यांनी चांगल्या आणि सगळ्यांनीच छान आयोजित केला होता। आम्ही आयोजित केला होता, पण त्यांची उपस्थिती खूप महत्त्वाची होती आणि चांगला प्रतिसाद होता। सर्वीकडे आव्हान वगैरे नाही, फक्त एक प्रेमाचा संदेश देणार की जसं आतापर्यंत शेवाळे परिवारावरती आणि शिवसेना परिवारावरती प्रेम ठेवलंय तसाच विश्वास नेहमी असू दे आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने हे एक थोडंसं महत्त्वाचं पाऊल आहे महिलांशी संवाद साधण्याचं आणि त्याच निमित्ताने महिलांशी एक वेगळ्या पद्धतीने आम्ही महिलांबरोबर सोबत येत आहोत आणि त्या निमित्ताने इतर महिलासुद्धा आमच्याशी जुडल्या गेल्या आहेत। तुम्हाला कसं वाटतंय, कारण की अनिल देसाई साहेब आता फिरतोय एरियामध्ये, तिला पण साहेब एजंट्समध्ये दुसरे फिरत असेल तरी त्याचा आम्हाला काही थोडा पण फरक पडणार नाही, कारण हा वॉर्ड असा आहे की ह्या वॉर्डच्या गल्लीतून किंवा कुठल्या विभागात जायचं असेल किंवा कुठल्या गल्लीत जायचं असेल त्याची पूर्व कल्पना ही आम्हाला असल्या कारणाने कोणीही कितीही बाहेरून आले तरी त्याचा काही फरक पडणार नाही।